ना. असली कामं तुम्ही करू नका म्हणून कालच सांगितलं. तुम्ही बी गोत्यात याला आणि आम्हाला पण गोत्यात आणलं. धाकल्या मालकीन बाई, माझी नोकरी जाईल हो. काही नाही होत, कशाला उगा टेन्शन घेता. आई साहेबांना कळलं तर दत्तू काका, एका हिंदी सिनेमातला डायलॉग है, मैं जानती हूँ बंदूक में गोलियां नहीं है, तुम जानते हो बंदूक में गोलियां नहीं है, लेकिन ये पुलिस नहीं जानती कि बंदूक में गोलियां नहीं है. म्हणजे काय नाही, सर का मीच करते पोहे. हो धाकल्या मालकीन बाई, ऐका माझं. अहो माझी नोकरी जाईल. अहो पाया पडतो तुमच्या. झाले पोहे. आणि कुणी केले? तुम्ही केले. तेरी भी चूप आणि मेरी भी चूप. काय दत्तू, झाला का रे नाश्ता? एक मावशी, मी असे का बघताय माझ्याकडे? काय रे, काय झालं? आणि पोहे झाले का? झाले की. काय झालं? पोहे झाले असतील तर बाहेर घेऊन या बरं. काय आहे? घरात सगळीकडे उंदीर झालेत फार. आत्ताच एक दिसला मला. हिरवा उंदीर. काय ग? कुठं काय? काय नाही. काय नाही. मग इथं काय करत होतीस? हो, हे तू केले? अहो त्याचं काय झालं माहिती का बेबी मावशी साहेब? अहो मला काही काम नव्हतं म्हणून मी इकडे फिरत फिरत आले होते. तर ह्या सर्वेश दादांचं बोट चिरलं गेलं. सर्वेश दादा दाखव की. म्हणून मी म्हंटल की मीच करते पोहे. ऍज अ माणूस की म्हणून. नाही नाही नाही, अहो त्यांची काही चूक नाही बघा. ते तर मला नकोच म्हणत होते. मीच म्हणलं त्यांना की मी करते पोहे म्हणून. त्यांची पण काही
चूक नाही. खरंच खरंच त्यांची पण काही बी चूक नाही बघा. मीच म्हणत होते की मी करते आय एम सॉरी. तुला माहितीये ना, चूक नसताना जो पण सॉरी म्हणतो त्याला काय म्हणतात? गाढव. मी काय रणजित साठी गाढव बायको आणीन? बदाम राणी आहेस तू, बदाम राणी. तुला सांगितलं होतं ना की मी आणि अक्का वेगळे आहोत. हा हे खरंय बघा. बघू तुझे पोहे टेस्टिंगला दे. काय दिवे लागलेत बघू देत. आओ हा चमचा. हा. काय केलंस? केलंस काय हे? बेबी मावशीला एकदम कॉम्पिटिशन. काय समजतेस काय स्वतःला? अगं बेस्ट झालेत पोहे. हा हा आवडले म्हणतात पोहे. एकदम टॉप. खरं तर मी डाएट करत होते आणि त्यामुळे मला पोहे खायचे नाहीयेत. पण आता 2 प्लेट खाणार आहे मी तुझे पोहे. हा दे मला, मी तिकडे बसते. 2 प्लेट चांगले पोहे दे मला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय फक्त तुम्हीच? काय ग पोरींनो, तुम्हाला भुका लागतात तशा माझ्या पोरांना लागत नाहीत का? पोरं कुठे आहेत माझी? तुमची पोरं? हो माझीच पोरं. मावशी मावशी म्हणजे काय? मावशी असते दुसरी माय. दादासाहेब, रणजित. बेबी हा जरा हळू. रणजित आणि दादासाहेब गुरुजींना बोलवायला गेले. सुजितरावांनी अजून बदलायचं नाही असंच ठरवलंय. उन्हा डोक्यावरून गेल्याशिवाय उठणार नाहीत ते. हो मी गेले होते ना उठवायला. मस्त आडवा तिडवा पसरलाय तो. अख्खा मी काय म्हणते, या दोघांना उठवायला तू या दोघींना आणलंस. तसं सुजितला उठवायला चालता बोलता अलार्म घेऊन ये ना. आणले का पोहे? थोडेच वाढ. घ्या. छान जमलेत बरं का पोहे. व्हेरी गुड. नेहमीपेक्षा जास्त जमलेत. बेबी मावशी हा खाऊन बघा पोहे. खरंच फार चांगलं झालं. अगं अक्का, या बाबतीत मी तुझी सिनियर आहे. संजूने इतके मस्त पोहे केले होते ना की मी आधीच 2 प्लेट खाल्ले बघ. हा तुम्ही बनवलेत पोहे? अक्का त्याचं काय झालं माहितीये का? सर्वेसचं बोट चिरलं होतं ना, म्हणून मग ऍज अ माणुसकी म्हणून संजूनी पोहे केले. ऍज अ माणुसकी म्हणून
प्रश्न माणुसकीचा नाहीये, आमच्या शब्दाचा आहे. काल स्पष्ट शब्द त्यांना सांगितलं होतं, ढाले पाटलांच्या घरच्या सुना नोकऱ्यांची कामं करत नाहीत. आमचा शब्द पडला, यांनी पाडला. तुम्हाला एक गोष्ट सांगितली, ती पाळता आली नाही म्हणजे विषयच संपला. अक्का, अगं अन्नावर राग काढू नकोस असा. बेबी, चुकीची शिक्षा आम्ही घेतोय तुम्हाला माहिती आहे. चूक कोणाची पण असो, शिक्षा होणं मस्ट आहे. घरच्या सुनेला पण कळलं पाहिजे ते. आज आमची निर्जळी आहे, औषधं पण नकोत आम्हाला. अक्का, घ्या, करा एकानन भरा दुसऱ्या. कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझ. मस्त आलं ना बॉय, बेस्ट. का की तुला आवडलेत ना राजश्री? घे की मग आस्वाद त्याचा. सासूबाई, या घरात एकमेकांच्या पर्सनल स्पेसचा आदर राखायची रीत आहे. असं काम नसताना कोणी कोणाच्या खोलीत जात नसतंय. सॉरी, म्हणजे खूप सॉरी, पण मला जरा जरुरी बोलायचं होतं म्हणून आलते मी. आम्ही जे बोलतो तेच आणि तेवढंच जरुरी असतंय. गुरुजी यायची वेळ झाली आहे, आवरायला घ्या. अहो पण मला जरा बोलायचं होतं, प्लीज. बोला. मला फक्त एक विचारायचं होतं. तुम्हाला जर लेक असती आणि तिने तुमच्यासाठी इतक्या प्रेमानं काहीतरी खायला केलं असतं तर तुम्ही खाल्लं असतं ना? आज बोललात, उद्या बोलायची हिंमत करू नका. तुम्ही या घरची सून आहात, ती पण धाकटी. कारण नसताना लेख व्हायचा प्रयत्न करू नका. सून होऊन राहणंच मस्ट आहे. गेलात तरी चालेल. दत्तू, ए दत्तू, दत्तू, रंजा, तू एकटाच कसा? म्हणजे दादासाहेब आणि गुरुजी कुठे आहेत? अगं घरातून बाहेर पडताना आम्ही दोघं निघालो खरं, पण बाहेर पडल्यावर मग दादासाहेब म्हणाले एका कामासाठी दोघं कशाला हवेत. मग मी त्यांना म्हटलं तुम्ही जा वॉकला, मी गुरुजींना घेऊन येतो. आणि येताना पवनलालची जिलेबी आणली आहे. अगं बाई, पवनलालची जिलेबी. हे बेस्ट काम केलंस बघ रणजित. रंजा, जिलेबी सगळ्यांसाठी आणलीस ना? का जी सगळ्यात गोड वाटते तिच्यासाठी आणलीस? काय बेबी मावशी तू, अगं सगळ्यांसाठी आणली आहे. अगं बाई, लाजतंय ग माझं लेकरू, लाजतंय. असू देत, असू देत. पण आधी जा, तिला जिलेबी दे. सकाळपासून लेकराचं तोंड कडू झालंय बघ. काय झालं? काय नाही रे, आपली अक्का तर माहितीये ना कशी आहे. सकाळी सकाळी त्या पोरीचं तोंड कडू करून ठेवलं. त्याच काय झालं, सर्वेचं बोट कापलं आज, म्हणून संजूने अगदी प्रेमाने पोहे बनवले रे.
अक्काला पोहे आवडले होते बर का, पण तिने खाल्ले नाही. तिचं आपलं नेहमीच मान पान प्रतिष्ठा, आणि तशीच न खाता निघून गेली रे. पोरीचं तोंड पडलं. एक ते लेकरू लहान आहे रे, त्यात असं दुसऱ्याच्या घरी आहे. जा तिला जिलबी खाऊ घाल आणि तोंड गोड कर तिचं. जा रंजा इकडे. आता काय? त्याचं काय आहे म्हणजे लोक असं म्हणतात बरं, मी नाही, की जिलबी आहे ना ती हातानं भरवण्यापेक्षा दाताने भरवली की जास्त गोड लागते. येतात तू. तुम्ही या घरची सून आहात, ती पण धाकटी. कारण नसताना लेख व्हायचा प्रयत्न करू नका. हो तुम्ही ते काय रे घुसळ गेलत ना डोळ्यात म्हणून, बाकी काही नाही. कळलंय मला. काय कळलं? तेच की तू नाश्ता बनवला ते आई साहेबांना नाही आवडलं. हा ते होय. ठीक आहे की मग. सॉरी संजू, तू वाईट नको वाटून घेऊ. मी आई साहेबांशी बोलतो. हो नाही तसं काही नाहीये. म्हणजे आता मी आमच्या घरी होते तेव्हा डॅडींचा ओरडा खायचेच की रोज. म्हणजे तुला वाईट नाही वाटलं? नाही म्हणजे तुम्हाला वाटतंय तितकं नाही वाटलं. नक्की? हे बघ, मी तुला आमच्या आंबेगावची वर्ल्ड फेमस पवनलालची जिलेबी आणली. काय हो? नाही, मला असं कुणीतरी सांगितलंय की हाताने भरवण्यापेक्षा दाताने भरवलं तर खूप गोड लागते. जावा तिकडं. अरे ठीक आहे, राहिलं खावा तुम्हीच. आओ थांबा की, एवढी वर्ल्ड फेमस जिलेबी आहे, मग तुम्हाला नाही खायची? नकोय मला ती. अहो असं काय करताय? एक तरी खा की. अहो बघा तरी प्लीज माझ्यासाठी. मला असं कोणीतरी सांगितलंय की मला अजून असं कसं आमचं तोंड मीठ गोड झालं, गोडच झालं. असं